हॅलो फ्रेंड्स, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मी घेऊन आली अकाउंटन्सी, तेही साध्या सोप्या पद्धतीने. आजचा आपला टॉपिक आहे फॉर्मॅट ऑफ सिंपल कॅशबुक. कॅशबुक हे सबसायडरी बुक्स मधलं एक पार्ट आहे. कॅशबुक हे खूप महत्त्वाचं आहे. कॅशबुकमध्ये काय काय समावेश असतं, काय काय एंट्री केली जातात, ते सगळं आपण या डिटेल्समध्ये बघणार आहोत. फॉर्मॅट ऑफ सिंपल कॅशबुक. सगळ्यात पहिला आपण फॉर्मॅट बघूयात. या फॉर्मॅटमध्ये नेहमीप्रमाणेच डेबिट साईड आणि क्रेडिट साईड आहे. डेबिटला रिसीट साईड असते, क्रेडिटला पेमेंट साईड असते. सगळ्यात पहिला कॉलम आहे डेटचा, मग पर्टिक्युलर्स आहे, रिसीट नंबर आहे, लेजर फोलिओ आहे, अमाऊंट आहे. क्रेडिट साईडला डेट आहेत, पर्टिक्युलर्स आहेत, वाउचर नंबर आहे, लेजर फोलिओ आहेत आणि अमाऊंट आहे. सगळ्यात पहिला आपण कॉलम्स ऑन रिसीट साईड म्हणजे डेबिट साईडच्या डिटेल्स आपण बघणार आहोत. त्यात सगळ्यात पहिला हा जो कॉलम आहे डेट. डेटमध्ये काय केलं जातं? द डेट ऑन विच कॅश इज रिसिव्ड इज मेन्शन्ड इन धिस कॉलम. या डेटमध्ये जेव्हा आपण पहिली कॅश रिसिव्ड केलेली आहे त्याचे डेट लिहिलं जातं. सेकंड आहे पर्टिक्युलर्स. इट बिगन्स विथ द वर्ड to the name of the account affected in mentioned in these columns and followed by brief narration. ज्या अकाउंट थ्रू आपल्याला कॅश मिळाली आहे त्या अकाउंटच्या अगोदर टू लिहून त्या अकाउंटचं नाव लिहिलं जातं आणि तिचं डिटेल्समध्ये नॅरेशन म्हणजे कशा प्रकारे आपल्याला कॅश मिळाली आहे, काय आहे ते सगळं व्यवस्थित डिटेल्समध्ये लिहिलं जातं. थर्ड नंबर कॉलम आहे रिसीट नंबर. द सिरियल नंबर ऑफ रिसीट अँड कॅश मेमो इज रेकॉर्डेड. रिसीट जे काही अमाऊंट आहे, कॅश किंवा कॅश मेमो जे काही अमाऊंट आहे तिचं सिरियल नंबर इथं रेकॉर्ड केलं जातं. पुढे फोर्थ वन आहे लेजर फोलिओ. पेज नंबर ऑफ द लेजर इज रेकॉर्डेड इन धिस कॉलम. आता फॉर एक्झाम्पल कॅश अकाउंटमध्ये आपण मिस्टर अनिल अकाउंट लिहिलं असेल. अनिलचं लेजर कुठल्या पानावरती आहे त्याचं पेज नंबर इथं रेकॉर्ड केलं जातं. त्याला म्हटलं जातं LF म्हणजेच लेजर फोलिओ. अमाऊंट. नेक्स्ट द अमाऊंट ऑफ कॅश रिसिव्ड इन रेकॉर्डेड इन धिस कॉलम. जेवढी काही कॅश त्या डेटला रिसिव्ड केलेली आहे ती डेट, ती अमाऊंट या अमाऊंट या कॉलममध्ये रेकॉर्ड केली जातात. आता कॉलम्स ऑन पेमेंट साईड म्हणजेच क्रेडिट साईड. ही जी काही क्रेडिट साईड आहे इथून या डेटपासून इकडची सगळी ही क्रेडिट साईड आणि इकडची सगळी ही डेबिट साईड. तर क्रेडिट साईडला सगळ्यात पहिला आहे डेट. डेटमध्ये काय? द डेट ऑन विच इज पेड इज मेन्शन्ड इन धिस कॉलम. जी अमाऊंट पेड केलेली आहे त्याची डेट इथं असते. सेकंड आहे पर्टिक्युलर्स. इट बिगिन्स विथ द वर्ड बाय. द नेम ऑफ द अकाउंट इज अफेक्टेड इज मेन्शन्ड इन धिस कॉलम अँड फॉलोड बाय ब्रीफ नॅरेशन. जे काही पर्टिक्युलरमध्ये लेजरचं नाव आपण लिहिलं जातं त्याला सगळ्यात पहिला बाय लिहिलं जातं. बाय लिहून मग ते जे काही लेजर असेल, अकाउंटचं नाव असेल त्या अकाउंटचं नाव लिहिलं जातं आणि नॅरेशन म्हणजे हे अकाउंट इथं का आलं आहे ह्याची डिटेल्स म्हणजे नॅरेशन ते लिहिलं जातं. नंतर ना आहे व्हाउचर नंबर. बघा डेबिट साईडला व्हाउचर नंबर नव्हते, क्रेडिट साईडला व्हाउचर नंबर आहेत.
The serial number of voucher and cash memo is recorded. सिरियल नंबरचे काही व्हाउचर आपण फाडलेले आहेत. व्हाउचर कधी फाडले जातात? व्हाउचर ज्यावेळेस पेमेंट केलं जातं त्यावेळेस व्हाउचर फाडले जातात. रिसीट केल्यावरती रिसीटचे व्हाउचर मोस्टली नसतात, पेमेंटचे व्हाउचर्स असतात. म्हणून ते व्हाउचर्स नंबर किंवा कॅश मेमोज इथं डेट रेकॉर्ड केले जातात. लेजर फोलिओ, पेज नंबर ऑफ द लेजर इज रेकॉर्डेड इन दिस कॉलम. लेजर फोलिओ म्हणजे काय? जे काही लेजर आपण पोस्टिंग करणार आहोत, इथे जे काही लेजर घातलेले असतात, फॉर एक्झाम्पल मिस्टर डॅश डॅश XYZ अकाउंट, XYZचं जे काही लेजर असेल त्या लेजरचं पेज नंबर इथं घातलेलं जातं. अमाऊंट, द अमाऊंट ऑफ कॅश पेड इज रेकॉर्डेड इन धिस कॉलम. डेबिट साईडला प्रत्येक अमाऊंट जे काही पेड केलेले असतात त्याची एंट्री इथं अमाऊंट या कॉलममध्ये असतात. अशा पद्धतीने फॉर्मॅट ऑफ सिम्पल कॅशबुक याचं फॉर्मॅट असतं, ह्याची डिटेल्स असतात. एवढी डिटेल्स सगळी व्यवस्थित मी सांगितलेली आहे तुम्हाला इथे. तुम्हाला काही क्युरीज असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की घाला. आणि दुसरी गोष्ट काय तर नेहमीचे कॅशबुक आणि सिम्पल कॅशबुक याच्यामध्ये फरक काय असतो तर कॅशबुक विथ बँक कॉलम हा एक नवीन कॉलम्स असतो कॅशबुकमध्ये, आणि हे सिम्पल कॅशबुकमध्ये फक्त अमाऊंट हा कॉलम असतो. मी होप करते की आजचा जो माझा टॉपिक होता फॉर्मॅट ऑफ सिम्पल कॅशबुक इन डिटेल्स हा तुमच्या लक्षात आला असेल. तुम्ही अजूनही रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जर केलं नसेल तर करा, कारण मी घेऊन आली आहे अकाउंटन्सी, तेही साध्या सोप्या पद्धतीने आणि डिटेल्समध्ये मराठीतून. आणि हा मित्रमैत्रिणींनो, बेल आयकॉनला क्लिक करायचे विसरू नका, ज्यामुळे मी माझे